तर गाइस इकडे पानवाला वगैरे पण, जलेबीवाला, आईस्क्रीम, कुल्फीवाले पण आहेत. आणि इथे जे आहे हे प्ले सेक्शन आहे. सो इथे पूल वगैरे सगळं आहे. इकडे लहान मुलांसाठी पण आहे, स्लायडिंग अँड ऑल. कोंबड्याच वगैरे सगळं आहे. आणि गाईज तुम्ही इथे बघू शकता किती मस्तपैकी टोपा वगैरे ठेवलेली आहेत. सरदारजी जेवण बनवत आहेत, पण हे जस्ट फॉर शो आहे. पण खूप मस्त वाटते बघायला, असं वाटते खरंच जेवण होते. तर गाईज इथे तुम्ही बघू शकता, इथे डक अँड ऑल आहेत. कोंबड्या पण आहेत इथे. हे बघा कोंबड्या, डक ओरडतायत बघ किती. बर्ड्स पण आहेत. डक्स खूप ओरडतायत बिचारे, जोरात जोरात ओरडतायत. का खरं नाही. गाईज बघू शकता तुम्ही इथे किती क्यूट क्यूट बर्ड्स आहेत. हे बघा किती छोटा बर्ड आहे. छोटे छोटे बर्ड्स आहेत. हा जा त्यांच्या समोर जाऊन बोल. जा त्या डकच्या समोर जाऊन बोल. राबता दे. गाईज हे डॉग खूप ओरडतायत, मला भीती वाटते. खरंच बाहेर आहे ती. तर गाईज आता इथून आपण बाहेर जाऊया. आणि हे बघा इथून बाहेर आलो की हे लेफ्ट हँड साईडला एंट्रन्स आहे. तुम्हाला माहितीच आहे, मी दाखवलं. आणि इथे पानाचं वगैरे दुकान आहे, जलेबीचं स्वीटचं वगैरे शॉप आहे इथे. पग बघा झोपलेत कसे, पग बिचारे झोपलेत. सो गाईज खूप मस्त पग आहेत ते, एकदम क्यूट क्यूट. तसं मला डॉग्स आवडत नाही, पण हे खूप क्यूट आहेत, शांत आहेत. आणि हे बघा इथे पंथी वगैरे आहे. इकडे मस्तपैकी आपलं एक फाउंटन आहे. आणि हा एक पग इथे बसला आहे क्यूट. तर गाईज इकडे पानवाला वगैरे पण, जलेबीवाला, आईस्क्रीम, कुल्फीवाले पण आहेत. आणि इथे जे आहे हे प्ले सेक्शन आहे. सो इथे पूल वगैरे सगळं आहे. इकडे लहान मुलांसाठी पण आहे, स्लायडिंग अँड ऑल. झुळा पण आहे इथे, स्लायडिंग पण आहे. आणि हे बघा हे पण आहे. वाव नाईस. म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी पण आहे. आणि तिकडे बलूनचा गेम पण आहे. ओ माय गॉड, लेट्स ट्राय. नित्य ये इथे. बलूनचा गेम पण येते. वा वाव गाईस, हे किती मस्त आहे. याला लाइटिंग लावली आणि खूप मस्त वाटतं. नित्यला खूप मजा येते इथे. वेट करायचं आहे का मिनी? वेट कर. वेट मशीन पण आहे इथे गाईज. ओ चल मग चल उतर. इथे वेट मशीन सुद्धा आहे, पण इथे कॉइन टाकावं लागतं. जसं की पहिले होती ना आपण तिकीट काउंटरला, तुला माहिती आहे की नाही? पहिले तिकीट काउंटरला असायची असं मशीन. हां, तिकडे 1 रुपयाचा कॉइन टाकायचा आणि वजन करायचं. सेम तसंच आहे, पण ती एकदम कबड सारखी कॉइन असायची. ए बेडूक, फ्रॉग त्याच्या खाली गेला. फ्रॉग छोटा. वेट मशीन, पण कॉइन टाकायला लागतो पहिले सारखा. इथे उडेल. नित्य बघा मस्त झुळा घेतोय.
गाईज आता आम्ही बसलोय मस्त या मोठ्या झोक्यावरती आणि खूप मस्त वाटतंय. असा मोठावाला झोका जो असतो तो मला खूप आवडतो. तसे छोटेवाले नाही आवडत कारण त्याच्यामध्ये मला चक्कर येते. तो मला असेवाले आवडतो. चला चला आता तिकडे जाऊया. चला गाईज आता आम्ही चाललोय बलूनचा गेम खेळायला. चिऊ इकडून चढ चिऊ. चला गाईज आम्ही आलोय फिरून आणि इथे आमचं जेवण पण ऑर्डर कधीची झालेली आहे. सो आम्ही आत्ताच जस्ट आलो फिरून. बघूया आता मेन कोर्समध्ये काय ऑर्डर केलंय मला माहित नाही एक्झॅक्टली. हे तुझं आहे ना? हां. सो आलोय आम्ही. बघूया आता काय आहे मेन कोर्समध्ये. ओके तर आपले इथे रोटी जे आहेत ते बटर रोटी आलेले आहेत. म्हणजे काहीतरी यासोबत ग्रेव्ही केलेली असणार ऑर्डर चिकनमध्येच. सो बघूया ग्रेव्हीमध्ये काय आहे. चला तर आपला आता जे ग्रेव्ही आहे मेन कोर्सचं ते सुद्धा आलेलं आहे. आणि ग्रेव्हीमध्ये ऑर्डर केलेला आहे चिकन लपेटा. आणि हा चिकन लपेटा खूपच तिखट होता जो की आम्हाला खाल्ला नाही गेला. सो आम्ही परत त्यांना हे रिमेक बनवायला लावलं याचं. आणि म्हणजे यालाच एडिटिंग करून आम्हाला त्याला परत तडका बिडका मारून थोडंसं कमी तिखट करून आणायला सांगायला लागला आम्हाला. कारण की हा खूपच तिखट होता आम्हाला खायलाच जात नव्हता. चला तर आता इथे मी मस्तपैकी आपला कांदा वगैरे घेते आहे. कांदा लिंबू वगैरे कारण की चिकन आहे म्हणजे कांदा आणि लिंबू तर पाहिजेच हा ना. तुम्ही पण चिकन सोबत तुम्हाला सुद्धा कांदा आणि लिंबू खायला आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा गाईज. ओके जास्त तिखट आहे. व्हिडिओ नाही काढला नित्य ब्लॉग मध्ये टाकायचं. ब्लॉग मध्ये व्हिडिओ काढते. नाही दोघांच्यावरनं पण बोल मग ते करते. बोल लवकर चल. नाही पण ते परत बोल. जोरात जोरात इकडे बघा.
मामू कोण नाव बी पाय नाही मामू. मामूचं नाव तर बोल म्हटलं. अजिंक्य मामू बोल तेव्हा समजेल ना कुठला मामू आहे ना काय मामू तर. आदिती माऊ. आता माऊचं बोल. नको असंच करू. पकडा ना ती हो. तर गाईज मी आता इथे यम्मीचा गुलाबजामुन खाते. पहिले मी खाणार नव्हती पण हे बघितल्यानंतर मला राहवलं नाही आणि मला असं वाटलं एक बाईट तर मला घेतलाच पाहिजे. गरम नाही एवढा. अभी नित्य को दे तोड़ के. थोडा. चला काही आता आमचं खाऊन झालंय. आता आम्ही निघतोय घरी जायला आणि 12:30 वाजून गेलेत. 1:45 झालंय मला वाटतं. सो आता मी जातोय घरी जायला निघतोय. व्हाईटमध्ये असतं तर अजून चांगलं वाटलं असतं. वाव गाईज मस्त असा फाउंटन आहे. खूप मस्त वाटते बघून याला. एकदम काम. जेवतायत. अरे ते शिंकतोय तो. सर्दी झाली. ते धुळ्यावर गेले. हाय गाईज. आता नित्य आहे ना इकडे वेट करतोय त्याचं. जा उभा राहा पहिले. 31.200 तुझं हे वेट आहे. 31.200 एवढा वेटचा तू आहेस. कळलं कळलं. ह्याचा वेट किती आहे माहितीये का माई? 31.200 ह्याचा नित्यचा. वा आता सगळे इथे मस्तपैकी झुळ्यावरती बसून एन्जॉय करतात कारण की आम्ही ओला बुक केलं. जसं आम्ही मगाशी आलो तसंच जाणार आहोत. सो ओला आमचा येतोय तोपर्यंत सगळे मस्तपैकी झुळ्यावर बसून एन्जॉय करतात आणि मग ओला आला की आम्ही लगेचच निघू घरी जायला. आणि हे बघा हे दोघे पण ह्या लहान मुलांच्या झुळ्यावरती बसून एन्जॉय करतायत आणि यांचा तोडायचा विचार आहे मला वाटतं. लहान मुलांचा बिचारांचा झुळा. आता गरट. चला गाईज आमचा ओला पण आलेला आहे आणि जसं मगाशी आम्ही आलो ओलामध्ये अर्धी जण आणि गाडीमध्ये अर्धी जण तसंच आम्ही आता पण जाणार आहोत. आणि इकडे मी तुम्हाला मगाशी पण दाखवलं की इकडे जलेबी रबडीवाला पानवाला वगैरे सगळे आहेत. सो चला आता पटकन आम्ही घरी जातो. खूप थकलो आहे तर चला जाऊया.